श्री गणेशाय नमः. आज मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे. दिवाळीतली घटना आहे, दिवाळी सणाची. तर ऐन दिवाळीमध्ये सकाळी सगळीकडे फटाक्यांचा वाजवण्याचा कार्यक्रम चालू होता. कुठे कोणाचं रॉकेट जास्त उंच उडत होतं. गल्लीत धुराचे पडदे आले होते आणि तो 10वीतला 11वीतला 12वीतले विद्यार्थी खिडकीत बसून एकच प्रश्नांवर चर्चा करत होते की आपण करतोय ते खरंच हवं आहे का. शाळेत म्हणजे शिक्षक त्यांना निसर्ग वाचवा, प्रदूषण टाळा, प्राणी पक्ष्यांची काळजी घ्या असं शाळेच्या धड्यांमधून त्यांना शिकवत होते, त्यांना सांगत होते निसर्गाची काळजी कशी घ्यावी वगैरे. आणि मग मित्र एकमेकांना शपथ घालत होते की मित्रांनी चिडवलं होतं, हसले होते, टवाळकी केली होती की आला मोठा शहाणा, उगीच नाटकं करतो, कधी आयुष्यभर कधीच फटाके वाजवायचे नाहीत का, प्रदूषण होतं म्हणून. हट्ट नव्हता, दिखावा नव्हता, पण इतकंच उमगलं होतं की आकाशात फटाके फोडून आकाशात धुरकट होतं. पक्षी फटाक्यांच्या आवाजामुळे दिशाहीन होतात, तिकडे तिकडे घाबरले जातात, ते दचकतात. मग दचकलेली जनावरं ही दिवाळी नव्हे की, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की म्हणजे रोषणाई जरी असली तरी त्याच्यामुळे अन्य जीवांना त्रास होतो. आणि नंतर कसंबसं त्या मुलांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला, कागदावरची पदवी मिळवली. पण खरं शिकायचं होतं त्यांना की झाडांचं जगणं कसं असतं. म्हणजे काचेच्या प्रयोगशाळेतून थेट मातीमध्ये उतरत, पायात चप्पल, खिशात वही, डोक्यात हट्ट, जंगलं त्यांनी अनेक पार केली आणि उमगलं की जंगल म्हणजे लाकडांचा साठा नाही, तर ती एक श्वासांची साखळी आहे. पानावरून गळणारं पाणी मातीला पोचतं, माती मुळांना, मुळे धरणीला, धरणी नद्यांना, नद्या समुद्राला. प्रत्येक जीव दुसऱ्यावर आधारलेला आहे. प्रत्येक सजीव हा निसर्गाचा एका कडीला जोडलेला आहे. एका झाडाची जखम म्हणजे संपूर्ण साखळीचं दुःख. म्हणून दुर्मिळ झाडं जमवली, शेतात छोटंसं अर्बेटरम उभं केलं आणि त्यापासून रोपवाटिका उभ्या केल्या. लोकांना शोभेची फुलझाडं हवी होती, मला देशी झाडांची सावली हवी होती. देशी झाडं जपली तरच भविष्य उभं राहील. त्या हट्टात थोडासा पुणेरी कोरडेपणा होता, पण आतून प्रार्थना होती. वर्ष सरली, एक वर्ष पुढे जात होतं आणि आता 2025ची दिवाळी आली आणि आम्ही पहिल्यांदा हातात फटाका घेतला. तर फटाका हातात घेतल्यावर हात थरथरायला लागला, ठिणगी पेटली, आवाज फुटला, धुराचा गराडा आला. पण डोळ्यातून वाहिलेलं पाणी त्या धुरापेक्षा जास्त जळजळीत होतं, कारण फटाका आनंदाचा नव्हता, तो निषेधाचा, दुःखाचा होता. तेही केंद्र सरकारमुळे. कारण समोर उभं होतं एक भयावह चित्र, ग्रेट निकोबारच्या अस्तित्वावरची कुऱ्हाड. ते बेट विषुववृत्ताजवळ असल्यामुळे वर्षभर दमट हवामान आणि प्रचंड पर्जन्य असतो. यामुळे येथे दाट बहुस्तरीय सदाहरित वने उभी राहिली आहेत. उंच झाडं, पानगळीची झाडं, खारफुटी, दुर्मिळ पाम यांच्या सावलीत झुडपं, वेली, गवत असं संपूर्ण हिरवं जग. युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर 650हून अधिक वनस्पती प्रजाती आणि निकोबार मेगापोड, ग्रेट निकोबार सर्पगरुड, निकोबार पॅराकीट, निकोबार कबूतर यासारखे दुर्मिळ पक्षी, तसेच विशाल लेदरबॅक समुद्री कासव आढळतात. याच बेटावर सरकारने 72,000 कोटी रुपयांचा महापायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. गलाथिया खाडीत आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंटल टर्मिनल, ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, 3-4 लाख लोकांसाठी टाउनशिप आणि 450 MVA ऊर्जा प्रकल्प. या बांधकामासाठी जवळपास 9.6 लाख झाडं तोडली जाणार आहेत
आणि 132 चौरस किलोमीटर जंगल नामशेष होणार आहे. विशेष म्हणजे गलाथिया खाडी ही जगातील सर्वात मोठ्या लेदरबॅक कासवांच्या प्रजनन स्थळापैकी एक आहे. शोम्पेन आणि निकोबारी आदिवासींचं पारंपरिक जीवन, सांस्कृतिक ओळख आणि भूमीवरील हक्कही धोक्यात आले आहेत. अतिप्राचीन समुद्र किनाऱ्याच्या लगतच्या पवित्र भूमीवर स्थानिक झाडं, प्राणी, माणसांची संस्कृती सगळं विकास या गोड शब्दाखाली बळीला जात आहे आणि विकासाच्या नावाखाली सर्व निसर्गाला भकास करत आहेत. सरकार म्हणतं की हा प्रकल्प भारताचं जागतिक सागरी व्यापारातील स्थान बळकट करेल, रोजगार वाढवेल, सुरक्षेला बळकटी देईल. पण माझ्यासारख्या पर्यावरणप्रेमीच्या मते हा विकासाच्या नावाखालील विनाश आहे. कारण वृक्ष लागवडीचं मूळ परिसंस्था परत मिळत नाहीत. 2004च्या त्सुनामीचा अनुभव आलेल्या या भूकंपप्रवण क्षेत्रात अशा महाकाय बांधकामामुळे धोका दुपटीने वाढणार आहे. म्हणूनच 2025मध्ये फटाका पेटवला तेव्हा त्यात आनंद नव्हता, आक्रोश होता. प्रत्येक आवाज म्हणजे एका झाडाच्या पडण्याचा प्रतिनिधी होता. प्रत्येक धूर म्हणजे शोम्पेन जमातीत आक्रोश. 1997मध्ये घेतलेली शपथ भंग गेली होती. भंग सुखाचा नव्हता, तो असहायतेचा स्वीकार होता. कर्ण कर्कश आवाजात डोळ्यातले अश्रू मिसळले आणि निषेध थेट बहिऱ्या समाजापासून सरकारपर्यंत पोचायला हवा. आज ग्रेट निकोबार प्रकल्प भारतासाठी खास कसोटीचा क्षण आहे. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाला विसरतोय का, की खरोखरच शाश्वत मार्ग निवडतोय? हातातला फटाका आणि डोळ्यातले अश्रू यांचं उत्तर आधीच देऊन गेलेत होते. अश्रूंचे फटाके आणि त्याच्यामुळे संपूर्ण निसर्गाचा हा चाललेला ऱ्हास आहे. खरंच फारच भयानक आहे हे. थांबवता देखील येणार नाही. विरोध केला तर आपलं तोंड कायमचं बंद करण्याची ताकद आहे यांच्यात. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा लावलेला वाटोळं, मोठमोठी झाडं तोडली ह्या लोकांनी. 500-600 वर्षांची जुनी झाडं तोडून निसर्गाचा विनाश केलेला आहे. कारण काय तर म्हणे विकास करणार आहोत. विकास करण्याच्या आधी त्यांनी जगाला भकास केलं, प्रत्येकाचं आयुष्य धोक्यात आणलं, पशुपक्षींचा विनाश केला, त्यांच्या अन्न पाण्यावर झाडं तोडून त्यांचे निवारे तोडले आणि त्यांना भकास केलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की पूर्वीची पिढी उठसूट हॉटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टँडवर पहाटे 4:30 किंवा 5 वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथेच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखर झोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील. बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील. 7 वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचण्यासाठी जीवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील आणि घरी जातील. हे जगण्यातील व्यावहारिक शहाणपण. पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे आणि तो म्हणजे मिडल क्लास. ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना मजेत जगावं कसं हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही. ते मजेतच जगत असतात. किंबहुना जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत असते. आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते. ती काळजी वुडलँड, क्रॉक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅराग्राम ते आनंदानं निवडतात, आनंदाने वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात. स्वतःची वाहनं ते स्वतःच धुतात, पुसतात, सायकलला स्वतःच ऑइलिंग करतात, घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात, सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वतः तयार करतील, बुटांना पॉलिश स्वतःच करतील,
जे रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की मोजानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोजाचा जोड धुवायला टाकतील. हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं. ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो. रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात. एसीची गरज पडत नाही. गरज नसताना बाय वन गेट वन फ्रीच्या 100 जाहिराती पाहिल्या तरी त्यांच्या मागे धावत नाहीत. गरज असेल तेव्हा रेमंड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असं कापड घेतील. रेडीमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी 4-5 वर्ष सहज वापरतील. घरी कोणी आलं की पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी, शेंगदाण्याच्या रव्याचा, बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा. हे सगळे पदार्थ घरीच स्वस्त केलेले असतात आणि चहापत्ती घाऊक मार्केटमधून आणलेली असली तरी आलं, गवती चहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची हे तंत्र बरोबरच समजलेले असते. आल्या गेल्याचा पै पाहुण्याचा पाहुणचार मस्त करतात. रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इम्प्रेशन मारायला जात नाहीत. सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, खीर, चक्का आणून केलेला अनेक पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आली तर केळ्याचं शिकरण 2 मिनिटात तयार. घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरुष जरी असेल तरी स्वतःच्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो किंवा वेळप्रसंगी दही पोहे करून उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हॉटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. या जगण्यातलं लो प्रोफाईल, मिडल क्लास किंवा चिकूपण्णा म्हणणारी माणसं बिनडोक असतात, कारण हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे. यांच्या घरातले पुरुष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लॉन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात. रद्दीवाल्याकडे स्वतःची रद्दी घेऊन जातात. स्वतःचं पान घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट स्वतः घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर्ड होईपर्यंत छान वापरतात. 5-7 वर्ष चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. यांच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही. मुलाचा पहिला वाढदिवस, 5वा वाढदिवस खाजगी हॉल किंवा पार्टी हॉल घेऊन साजरा बिजरा करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. त्यांना असल्या कृत्रिम आनंदाची गरज पडत नाही. मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रँडेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या 98 आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिवेशन ट्रेनरची गरज भासत नाही. ते स्वतःच खंबीर असतात. आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवन विमा एवढ्यावरच त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काही कमवण्याचा विचारही करत नाहीत. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, या तुकोबारायांनीही सांगितलेल्या पक्क्या धारणेचे जगतात. म्हणून त्यांची वकवक होत नाही, त्यांचा भस्म्या होत नाही, षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही. हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे.
घरात महागडे इंटेरियर नसलं तरी घरी कामाला येणाऱ्या बाईच्या मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी बरोबर पैसे देतात. अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्याचा तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला 100ची नोट मिळतेच. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर. कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही. कसला गुंता नाही. वैचारिक गोंधळ नाही. बेस्ट आयुष्य, समंजस आयुष्य, विनाशर्त विना तक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य. क्रेज या गोष्टीचा अजिबात संबंध नसतो. व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात. हट्ट दुराग्रह तर अजिबात नाही. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एकाच दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी. जमल्यास गुरुपुष्यामृताच्या दिवशी 1 ग्रॅम सोनं घरी येतं. देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. हा माझा मार्ग एकला असं म्हणू शकतात. पण मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हे त्यांना साधलेलं असतं. जगण्यातलं काय म्हणाल? मिडल क्लास नाही तर खरा क्लास. ज्यांच्यात दृष्टिकोन ठासून भरलेला आहे अशी आनंदी माणसं. कुणी त्यांना मिडल क्लास म्हणो, कुणी मध्यमवर्गीय म्हणो किंवा काही म्हणो, पण ते आपलं जगणं सुंदर आणि आपल्या सुंदर करत असतात. ते कोणत्याही ॲमेझॉनच्या खरेदीच्या मागे, ब्रँडेड वस्तू घेण्याच्या मागे धावत नाहीत. जे योग्य असेल तेच बघून घेतात आणि आपल्याला पटेल असं उगाच फालतूगिरीचा खर्च ते करत नाहीत आणि मग ते सुखाने आयुष्य जगतात. मिळालेल्या आयुष्याचं सोनं करतात. शिवम भवन्तु.